नुकताच मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प जो आहे तो सादर झाला आहे, परंतु मुंबई महानगरपालिकेचा मालमत्ता कर जो आहे तब्बल जवळपास 20,000 कोटी रुपयांचा मालमत्ता कर जो आहे तो थकीत असल्याची माहिती जी आहे ती महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून केली। आपल्यासोबत स्वतः भाजपचे नेते मुंबईचे आणि माजी विरोधी पक्षनेते रवी राजा आहेत मुंबई महापालिकेचे। 20,000 कोटी रुपये हे काही छोटी रक्कम नाही, परंतु 20,000 कोटी रुपयांचा मालमत्ता कर मुंबईकरांचा जो रखडलेला आहे, मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या आर्थिक व्यवहारावरती कुठेतरी या सगळ्यांवरतून ताण येतोय। अजून थकबाकी जी आहे ती मुंबई महानगरपालिकेकडून वसूल होताना पाहायला मिळत नाहीये। नाही, मी एक ट्वीट केलेलं आहे आणि हे जे सत्य परिस्थिती आहे, सत्य परिस्थिती असा आहे की बृहन्मुंबई महानगरपालिकाचे जे मालमत्ताचे कर आहे, मुंबईमध्ये मोठे मोठे जे बिल्डर्स आहे त्याचे 20,000 कोटीच्या थकबाकी आज ऑन रेकॉर्ड आहे। आणि मी काही दिवस पूर्वी ते रेकॉर्ड जे आहे मी कमिशनरला पाठवले होते आणि त्याच्यावर त्यांनी कारवाई केलेलं आहे। आपल्याला माहीत आहे की आपला जे रेव्हेन्यू स्रोत काय महानगरपालिकाचे मालमत्ता कर आहे आणि डेव्हलपमेंट जे आहे आपण चार्जेस घेतात। आता आपल्याकडे मालमत्ता कर 20,000 कोटीच्या आणि त्यामध्ये 6 वर्षात 20,000 कोटीच्या थकबाकी आहे। आणि आपल्याला माहीत आहे की RTIमध्ये आणि काही लोकांनी हे पूर्ण जे मालमत्ता कर नाव सकट ते घेतलेलं आहे। आणि मला यामध्ये असं आहे की महानगरपालिकाच्या आयुक्तला विनंती आहे आणि मी ट्वीट केलेलं आहे की आपण या मालमत्ता कर जे आहे जे मोठे मोठे बिल्डर्स आहे आणि त्याचे काम चालू आहे, पहिला त्याचे कर जे टॅक्स आहे आपण पहिला त्या घ्यायला पाहिजे, नंतर त्याचे नाहीतर कारवाई करायला पाहिजे। आपल्याला माहीत आहे आता मुभा आहे की त्याचे मालमत्ता आपण जप्त करू शकत आहे, ते आपण निलाव करू शकत आहे आणि काही निलाव त्यांनी सुरुवात केलेला आहे। असा थकबाकी तुम्ही वर्षानुवर्ष त्याचे मोठे मोठे बिल्डर्सचा तुम्ही घेणार नाही, हे कुठे ना कुठे महानगरपालिकाचे जे आर्थिक व्यवहारावर ताण बसत आहे आता एकंदरीत दिसत आहे। परंतु या सगळ्या तुम्ही म्हणतात की 20,000 कोटी रुपये थकीत आहेत, बडे बडे बिल्डर्स आहेत, याच्यामध्ये अधिकाऱ्यांचा समावेश नाही आहे का? कारण की अधिकाऱ्यांची जबाबदारी असते की या सगळ्या जे थकीत मालमत्ता कर आहे ती रिकव्हरी करण्याची। आपल्याला माहीत आहे की टॅक्स जे आहे त्यामध्ये काही टॅक्स जे आहे प्रॉपर्टी टॅक्समध्ये तुम्ही थकबाकी वसूल नाही करणार, तो पहिला जबाबदार जे आहे अधिकारी आहे आणि त्या अधिकारीच्यावर कारवाई करायला पाहिजे। तुम्ही जसा आपल्याला माहीत आहे की जे छोटे दुकान आहे जे लायसन्स तुम्ही फीस नाही भरतात त्याचे तुम्ही दुकान बंद करत आहे, आता या दुकानचे तुम्ही लायसन्स नाही भरणार ते दुकान बंद करणार। बट जे थकबाकी आहे प्रॉपर्टी टॅक्सच्या तुम्ही हे बंधनकारक आहे आणि याचेवर महानगरपालिकाचे आयुक्त भूषण गगराणी साहेबाला मी पत्र लिहिलेलं आहे आणि सांगितलं आहे की लवकर त्याच्यावर कारवाई करा आणि जे अधिकारी त्यामध्ये जे टॅक्स वसूल करत नाही त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे असं माझा मागणी आहे। तर तुम्ही दुसरं एक सुद्धा ट्विट केलं आहे की मुंबई महानगरपालिकेच्या काँक्रिटीकरणाच्या रस्ते काँक्रिटीकरणामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे। ठाकरे गटाचे जे नेते आहेत, वरळीमधनं आमदार आहेत आदित्य ठाकरे, त्यांनी देखील मुंबई महानगरपालिकेच्या या सगळ्या कामांवरती ताशेरे ओढले आहेत। कुठेतरी काँक्रिटीकरणाच्या नावावरती जे काही काम होतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होता म्हणून असं त्यांनी सांगितलं। 22-23ला आपल्याला माहीत आहे की मुंबईमध्ये आपल्याला माहीत आहे की 8,000 कोटीचे CC रोडच्या आपण महानगरपालिकाने जे तेव्हा ॲडमिनिस्ट्रेटर होते तत्कालीन आयुक्त चहल साहेबाच्या नेतृत्वाखाली त्यांनी वर्क ऑर्डर दिलेला आहे आणि आपण बघा 3 वर्ष झालेलं आहे। या 3 वर्षामध्ये 20% काम बी पूर्ण झाले नाही आणि या 20%मध्ये जे काम पूर्ण झाले नाही त्यामध्ये बघा की सगळे जागेवर ते जे काम केलेलं आहे ते काम निकृष्ट दर्जाचे काम केलेलं आहे। आपल्याला माहीत आहे की काल ॲडिशनल कमिशनर स्वतः बांगर साहेब चेंबूरमध्ये ते तिकडे गेलेलं आहे आणि जे ते सिमेंट त्या रस्त्यावर त्यांनी जे टाकणार होते त्याचे क्वालिटी चेक केली आहे, त्यामध्ये असं माहीत पडला की जे सिमेंटच्या जे आहे क्वालिटी बरोबर नाही आहे। जे सगळे जे आहे पूर्ण मुंबईमध्ये चाललेलं आहे आणि मला आपल्याला सांगायचं आहे की काल असेंब्लीमध्ये या सगळे भाजपचे आमदार आणि सगळे पक्षाचे आमदारने ते चर्चा केलेलं आहे। मला असं वाटत आहे की हे पूर्ण जे आहे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे। आणि एक मी आपलं सांगू इच्छितो की जेव्हा सिमेंट काँक्रीट रोडचं काम चालतात त्याचे 3rd ऑडिट
व्हायला पाहिजे. आणि आपले जे असिस्टंट इंजिनियर आणि सब इंजिनियर जेव्हा काम होतात त्या रस्त्यावर दिसलं पाहिजे. कोणी दिसत नाही. ते काम जे आहे पूर्णपणे कॉन्ट्रॅक्टरच्या अवलंबून तिकडे काम होतात. तर यामध्ये असं दिसत आहे की महानगरपालिकाचे सगळे मोठे अधिकारी, चाहे AE, चीफ इंजिनियर, या सगळेमध्ये गुंतलेले आहे. आणि त्यामध्ये माझा स्पष्ट मत आहे की काल असेंब्लीमध्ये याचे पडसाद झालेला आहे. सगळे आमदारने मागितले आहे. माझं असं म्हणणं आहे की इकॉनॉमिक विंग यामध्ये हे सगळे व्यवहार जे आहे इकॉनॉमिक विंगला पाठवू, हे सगळे कारवाई करायला पाहिजे असं माझ्या मागणी आहे. CC रोडच्या जे 2022-23मध्ये आपला लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले होते की खड्डेमुक्त मुंबई होणार. आता एकंदरीत या दिसत आहे ते खड्डेमुक्त नाही, हे पूर्णपणे CC रोडचं जे काम चालू आहे हे खड्डे पडण्यासाठी इकडे काम चालू आहे. ते त्याच्या उच्चस्तरीय इन्क्वायरी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब करायला पाहिजे असं माझ्या मागणी आहे. खरं तर तुम्ही काँग्रेसमध्ये होता, त्यावेळेस विरोधी पक्ष नेते होता, त्यावेळेस सातत्याने मुंबई महानगरपालिकेच्या गैरकारभाराच्या संदर्भात तुम्ही आवाज उठवत होता. आता भाजपसोबत तुम्ही गेला आहात, भाजपचे तुम्ही मुंबईचे नेते आहात आणि त्यातच सत्ताधारी तुमचा पक्ष सत्तेत आहे. मग सत्तेत असताना देखील तुम्हाला मुंबई महानगरपालिकेच्या या सगळ्या गोष्टींसाठी झगडावं का लागतंय? नाही, सत्तेमध्ये असतात पण महानगरपालिकामध्ये जेव्हा काम आपल्याला माहीत आहे की आम्ही सत्तेवर आहे, पण सत्तेमध्ये असून आम्ही आग डोळे बंद करून आम्ही राहणार नाही. आम्हाला माहीत आहे की काम बरोबर होत नाही, तो आमचं कर्तव्य आहे. तर चाही कोणी राहू द्या ना. जसं आपल्याला माहीत आहे की आमचे आमदार काल असेंब्लीमध्ये या विषय उचलले, तो सत्तेमध्ये राहून तुम्ही जेव्हा बघतात की काम बरोबर होत नाही, तो आमचं कर्तव्य आहे. आम्ही आमच्या बांधिलकी जी आहे मुंबईकरच्या सोबत आहे. आम्ही आज सत्तेमध्ये आहे, कशासाठी बसलेलं आहे? मुंबईकरने आम्हाला निवडून दिलेलं आहे, तो आमचं काम आहे. आम्ही बघायला पाहिजे की काम बरोबर होत नाही काय. CC रोडमध्ये तुम्ही तुमच्या डोळे बंद करून आपण राहू शकत नाही. पूर्णपणे डोळे उडून बघितलं पाहिजे की काम बरोबर होत नाही आणि ते काम आम्ही पार पडत आहे. परंतु या CC रोडच्या भ्रष्टाचारात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं जातं, कारण की त्यांच्या कार्यकाळामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये काँक्रिटीकरणाचा बेत जो आहे तो आखला गेलेला होता. मुंबई म्हणतात आता सगळीकडे खड्ड्यांयुक्त मुंबई दिसते. नाही, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा ते मुख्यमंत्री होते त्यांचे उद्दिष्ट चांगले होते. त्यांनी सांगितलं होतं की खड्डे मुक्त होणार आहे आणि त्यांनी या उद्दिष्टाने CC रोडच्या सांगितलं होतं की मुंबईमध्ये खड्डे पडायचे नाही. बट एक असं आहे की ज्या उद्दिष्टाने आपण वर्क ऑर्डर दिलेलं आहे ते काम बरोबर होत की नाही हे बघितलं पाहिजे. आणि यामध्ये एकनाथ शिंदे साहेब जे आहे ते काय रोज बघणार काय की काय काम होत की नाही. त्यांनी जे आपल्या मुंबईसाठी चांगलं काम केलेलं आहे आणि त्याचे नेतृत्वाखाली जे हे CC रोडचं काम चालू केलेलं आहे, मला असं वाटत आहे की कुठे ना कुठे जे प्रशासक तिकडे बसलेले आहे ते प्रशासकावर हे पूर्ण अवलंबून आहे. आणि प्रशासकचे काम आहे की तुम्ही बघा की चांगलं काम होत की नाही, नाही तो काय होणार, तुम्ही काम बरोबर करत नाही आणि नंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीवर हे बरोबर नाही आहे. भूषण गगरानी काम व्यवस्थित करत नाही का? भूषण गगरानी प्रशासक आहेत सध्या. भूषण गगरानी आता 8 महिना झालेला आहे, 1 वर्ष होणार आहे. पण मला असं वाटत आहे की भूषण गगरानीची जे टीम आहे ते बांगर साहेब, मी कधी ॲडिशनल कमिशनरला क्वालिटी चेकिंगमध्ये बघितलं नाही. हे पहिला ॲडिशनल कमिशनर आहे. मी 25 वर्ष नगरसेवक होते आणि 5 वर्ष विरोधी पक्षनेता होते. हे पहिला असा ॲडिशनल कमिशनर आहे जे रस्त्यामध्ये जाऊन रस्त्याचे सिमेंटचा कॉन्क्रीट जे क्वालिटी बघत आहे, असं याचे पुढे कोणी बघितलं नाही. तर त्यामध्ये जेव्हा चांगलं काम होतं आहे आपण सांगितलं पाहिजे चांगलं काम होत आहे. तर यामध्ये असं आहे की आता इकॉनॉमिक विंगच्या यामध्ये पूर्ण द्यायला पाहिजे आणि सगळे जे CC रोडचे यामध्ये काम बरोबर झाले नाही त्याचे इन्क्वायरी व्हायला पाहिजे. आणि जे अधिकारी आहे कोणताही अधिकारी राहू द्या त्याच्यावर कारवाई करून त्याच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे असं माझ्या मागणी आहे. एक शेवटचा प्रश्न, सातत्याने मुंबई महानगरपालिकेची नालेसफाई होत असते. उन्हाळा सुरू झाला तर मुंबई महानगरपालिकेची नालेसफाई होते. माझा ट्विट आहे की जे जानेवारी महिन्यामध्ये नाला सफाईचं काम आरंभ व्हायला पाहिजे. आत्ता परत आरंभ झाले नाही. त्यासाठी मला असं माहीत पडलं की काही जे लोक आहे कॉन्ट्रॅक्टर हायकोर्टमध्ये गेले होते. त्या हायकोर्टमध्ये गेले त्यामध्ये विलंब झालेला आहे. पण माझा एक असा आहे की मुंबईमध्ये जे नाले सफाईचं काम यावर्षी 2 वर्षाचं दिलेलं आहे.
आणि यावर्षी जे आहे 400 कोटीचे रुपयाचे काम दिलेलं आहे. मला एक असं आहे की मी नेहमी जे विरोधी पक्ष नेता होते माझ्या तुम्ही मिनिट्स बघा, मी सांगितलं होते की जेव्हा जेव्हा नाला सफाई होतात तुम्ही व्हिडिओ शूटिंग करायला पाहिजे, आणि आता त्याने केलेलं आहे. जे मी 5 वर्ष आधी सांगितलं होते की तुम्ही व्हिडिओ शूटिंग करा, तुम्ही आता करतात. या व्हिडिओ शूटिंग जे आहे करायला पाहिजे, आणि त्या व्हिडिओ शूटिंग जे आहे लाईव्ह व्हायला पाहिजे, एरियामध्ये लाईव्ह व्हायला पाहिजे. लोक बघितलं पाहिजे की नाले सफाई होत की नाही. आणि एक मला असं यामध्ये सांगू इच्छितो की नाले सफाईचं जे काम आहे पूर्णपणे महानगरपालिकाचे अधिकारी जे आहे ते गुंतलेलं आहे. आता असं आहे की जेव्हा तत्कालीन असं आहे की भूषण गगराजीने जे नवे एक योजना की तुम्ही व्हिडिओग्राफी करायला पाहिजे या AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, मला असं वाटत आहे की जेव्हा तुम्ही व्हिडिओ AI टेक्नॉलॉजीतून जेव्हा तुम्ही गाळ काढतात, पण जे कुठे तुम्ही गाळ डम्पिंग करतात त्याचे व्हिडिओ शूटिंग व्हायला पाहिजे AIच्या माध्यमातून. तर तेव्हा माहीत पडणार की तुम्ही गाळ किती काढले आणि गाळ कुठे टाकले आहे, हे डंप कुठे केलं हे तुम्हाला माहीत पडलं. मला असं आहे की 0 टॉलरन्स मुंबईचे नाले सफाईमध्ये, 0 टॉलरन्स. यामध्ये पूर्णपणे जे ऑफिसर्स आहे ते तिकडे नाले सफाईच्या बाजूला उभा राहायला पाहिजे. जसा तुम्ही CC रोडमध्ये उभा राहतात ना, असा या नाले सफाईमध्ये हेही सब इंजिनियर जे ऑफिसर आहे जे कुठे कुठे नाले सफाई होतात ते व्हायला पाहिजे. नाही तो आपल्याला माहीत आहे की नाले सफाईमध्ये पहिला पाऊस येतात, मुंबई तुंबतात आणि नंतर सांगतात की तुमच्या पाणी गेले, 4 तासमध्ये गेले, 3 तासमध्ये गेले. मुंबईमध्ये या वर्षामध्ये या पाऊसमध्ये पाणी तुंबायला नाही पाहिजे असा माझा मागणी आहे. खरं तर तुम्ही अनेक आरोप मुंबई महानगरपालिकेच्या कार्यभारावरती करता, आयुक्तांच्या खालची टीम काम करत नाही असं देखील तुम्ही म्हणताय. या सगळ्याची तुम्ही म्हणजे तक्रार जी आहे ती तुमचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहात का? कारण की हजारो कोटींचा हा भ्रष्टाचार आहे, हा काही शेकडो कोटींचा भ्रष्टाचार नाही. एक असं आहे की मुंबईचे उपाध्यक्ष जबाबदारीच्या एक पदावर बसलेला आहे, आणि आमचे मुख्यमंत्री साहेबाला आम्ही सगळे जे आहे अहवाल पाठवलेला आहे, आणि जे आहे आपल्याला माहीत आहे की हाऊसमध्ये याची चर्चा झालेली आहे. आणि मला असं वाटत आहे की आदरणीय मुख्यमंत्री साहेब याच्यावर लक्ष घालणार, आणि या पाऊसमध्ये मुंबईला त्रास व्हायला नाही पाहिजे असा मला अपेक्षा आहे की मुख्यमंत्री बघणार आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि मुंबई भाजपचे उपाध्यक्ष असलेले रविराजे आपल्याशी बोलत होते. मुंबई महानगरपालिकेवरती सध्या तरी प्रशासक असला तरी अनेक भ्रष्टाचार जे आहेत ते त्या मुंबई महानगरपालिकेच्या कामांवरती होतात. त्यात रस्ते काँक्रिटीकरणाचा मुद्दा असेल किंवा नालेसफाई असेल, या सगळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो, आणि याची तक्रार जी आहे ती वेळोवेळी मुख्यमंत्री आणि महानगरपालिकेचे सध्याचे जे प्रशासक आहेत त्यांच्याकडे मी करतोय. आणि 0 टॉलरन्स हा असला पाहिजे सगळ्या कामांमध्ये. त्यामुळेच आम्ही पेहरेदाराची भूमिका जी आहे ती निभावतोय असं जे मत आहे ते रविराजा यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहन पवारसह अक्षय मंकणी, TVN मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.